सतनमो आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जटे गुरु गोरखनाथ बाबा को आदेश नवनाथ 84 आदेश अलख निरंजन आदेश। तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये। आजचा भाग हा विशेषतः शनी महाराज आणि शनी महाराजांची होणारे नक्षत्र गोचर यावरती आधारभूत आहे। आता नक्षत्र गोचर हे अगदीच टिपिकली भाषेने बोलतो मी म्हणेल की शनी देवता जे आता नक्षत्र बदलणार आहेत त्या अनुषंगाने 12 राशींवरती कशा रीतीने याचे परिणाम होऊ शकतात त्या अनुषंगाने हा संपूर्णतः ज्योतिषशास्त्रावरती आधारित असलेला विशिष्ट हा भाग असणार आहे। त्यामुळे आजच्या भागामध्ये अशा कोणत्या 3 राशी आहेत ज्यांना खऱ्या अर्थी हे नक्षत्राचं जे भ्रमण आहे शनी महाराजांचं ते खराब जाऊ शकतं, इतर कोणत्या राशी आहेत ज्यांना कसं जाऊ शकतं यावरती संपूर्णतः विश्लेषण मित्र केलेलं आहेच आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या राशीच्या आधारे, राशी कोणती तर चंद्र राशीच्या आधारे किंवा तुमच्या नक्षत्राच्या आधारे आजचे पूर्णपणे भाग समजून घेण्याचा प्रयत्न करावा। आता सर्वप्रथम आपण हे समजून घेऊयात की शनी महाराजांचं जे नक्षत्र बदल होणार आहे तो नक्की कधी होणार आहे। हा होत आहे येणाऱ्या 17 मे या दिवशी। दिनांक 17 मे ला दुपारी 2:34 शनी देवता हे रेवती नक्षत्रात प्रवेश करतील। वर्तमान स्थितीमध्ये शनी देवता हे उत्तर भाद्रपदा या नक्षत्रामध्ये होते आणि नक्षत्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर संपूर्ण 1 वर्षाच्या कालखंडापर्यंत शनी देवता एखाद्या नक्षत्रामध्ये राहत असतात। तर उत्तर भाद्रपदा या नक्षत्रात ना तर शनी देवता 27वे नक्षत्र जे की अंतिम नक्षत्र आहे रेवती याच्यामध्ये पदार्पण करत आहेत। रेवती नक्षत्र कोणाचे आहे तर हे बुध या ग्रहाचे आहे। सर्वप्रथम हे तुम्हाला मी ॲश्युअर करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की बुध ग्रहांच्या नक्षत्रामध्ये शनी देवतांचं गोचर हे शुभ मानले गेलेलं आहे। परंतु याचा अर्थ असा होत नाही की बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये शनी देवता जात असतील तर सर्वच्या सर्व ग्रहांना किंवा सर्व राशींना हे नक्षत्र काही शुभ जाते असे नाहीये। डिपेंड ऑन तुमची पत्रिका आहे, कोणत्या राशी स्थानकामध्ये कोणत्या ग्रहांनी त्यांचं स्थानापन्न केलेलं आहे या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात। तर आता सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की शनी महाराजांचं हे जे नक्षत्र परिवर्तन आहे ते सर्वात शुभ कोणकोणत्या राशीला असणार आहे। तर हे सर्वात शुभ जाणार आहे मीन या राशीला, त्याचबरोबर हे शुभ जाणार आहे कर्क या राशीला आणि वृश्चिक या राशीला। हे ग्रहमान म्हणजेच हे शनी महाराजांचं जे रेवती नक्षत्रामध्ये असलेलं जे गोचर आहे किंवा नक्षत्र बदल जो आहे या 3 राशींना अत्यंत शुभ मानण्यात आलेला आहे। आणि तुम्हा सर्वांची जिज्ञासा आहेच आहे तर मग अशा कोणत्या 3 राशी आहेत की ज्यांना खूपच हे अशुभ समजलं जाणार आहे किंवा व्यवस्थितरित्या नसलेलं ग्रहमान कोणत्या या 3 राशींना असणार आहे तर त्या 3 राशी आहेत मेष, वृषभ आणि मिथुन। या 3 राशींना शनी महाराजांचे जे रेवती नक्षत्रामध्ये होत असलेलं गोचर आहे हे शुभ जाणार नाही असे संकेत शास्त्राप्रमाणे किंवा ग्रह किंवा तारांगणाप्रमाणे दिसत आहे। बरं आता याचा अर्थ असाही घेऊ नये की या 3 राशींचे जर कोणी व्यक्तिरेखा असेल तर ते अगदीच विचारात पडतील की मग आम्हाला हे ग्रहमान चांगलंच नाहीये का, आम्ही काहीच करू शकणार नाहीये का। शेवटी पहा मी जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलेलं आहे की कोणतंही ग्रह असेल किंवा कोणत्याही ग्रहाची महादशा असेल ही ती पर्टिक्युलर एखादी पत्रिका पाहूनच आपण ठरवू शकतो की तो ग्रह त्या पत्रिकेला कशा रीतीने जात आहे किंवा त्या ग्रहाचं जे काही राशी परिवर्तन असेल किंवा नक्षत्रामध्ये एखाद्या ग्रहाचा पदार्पण असेल ते प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणे त्या स्थानकाला विभागून असेल। त्यामुळे एकाच्या पत्रिकेमध्ये असलेलं ग्रहमान तेच ग्रहमान दुसऱ्याच्या पत्रिकेला असू शकेल किंवा एखाद्याच्या आयुष्यावरती होणाऱ्या एखाद्या ग्रहाचे परिणाम हे सेम परिणाम एखाद्या दुसऱ्याच व्यक्तिरेखेच्या आयुष्यावरती होऊ शकतील असं कधीही होत नाही। याच्यामध्ये आपल्या पूर्वजन्माचा लेखाजोखा, चालू जन्मातले जे काही कर्मकांड आहे, देवी देवतांची तुम्हाला साथ आहे, इष्ट आराध्यांची तुमच्यावरती होणारी कृपा आहे, गुरु महाराजांची तुमच्यावरती होणारी कृपा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी याला अनुभूत सुद्धा असतात किंवा त्याला धरून सुद्धा असतात। त्यामुळे हे जे काही याचं मी राशी भविष्य म्हणा किंवा कोणत्या राशीला कसं शनी जाणार आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तो बाय डिफॉल्टली तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करावा। सर्वप्रथम पहा शनी महाराज म्हटल्याच्या नंतर शनीची 7.5 असेल, शनीची महादशा असेल, हे येणार आहे असं कळालं तर एखाद्या व्यक्तिरेखेची त्रेधा तिरपट उडते। मग हे खरं आहे कारण याला रिझन सुद्धा तसे आहेत। शेवटी काय आहे शनी महाराज यांना जसं की आपण ऐकत आलेलो आहोतच की शनी महाराज हे न्यायप्रधान आहेत, न्यायाचे देवता आहेत, न्यायाधीश आहेत। हे कशासाठी म्हटलं गेलेलं आहे? शनी महाराजांना काही हौस आलेली नाहीये की तुमच्या एखाद्या राशीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एखाद्या चुकीच्या वळणावरती आणून टाकण्याची किंवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख दारिद्र्य माजवण्याची अशी हौस शनी महाराजांना नाहीये। शनी महाराजांना जो न्याय दंड दिला गेलेला आहे तो महादेवाच्या कृपा आशीर्वादाने महादेवामार्फत दिला गेलेला आहे की शनी महाराजांनी हा न्यायदंड त्यासाठी हातामध्ये धरलेला आहे कारण एखाद्या व्यक्तिरेखेला कर्म करण्याचा अधिकार सर्वस्वी भगवंताने त्याला देऊन टाकलेला आहे। कोणते कर्म करायचे कोणते कर्म करायचे नाही याची चांगली बुद्धी भगवंताने प्रत्येक व्यक्तिरेखेला दिलेली आहे। आणि जर एखादा व्यक्तिरेखा चुकीचे कर्म करत असेल, चुकीच्या कर्मामध्ये अडकलेला असेल तर निश्चितपणे त्याचा दंड तर त्याला भेटणारच आहे। कोर्टामध्ये न्यायाधीशांसमोर आरोपीला उभं केलं जातं। आरोपीला कुठं उभं केलं जातं? कठड्यामध्ये उभं केलं जातं। त्याच्यावरती आरोप आधी सिद्ध केले जातात की हे आरोप जे काही लावलेले आहेत ते नक्की आरोप खरे आहेत का। त्याच्यानंतर त्याच्या आरोपाची तीक्ष्णता, त्याच्या आरोपांची तीव्रता लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जज म्हणजे न्यायाधीश काय करत असतात त्या आरोपीला
व्यक्तीला सजा देत असतात, त्याला शिक्षा देत असतात. हेच न्यायविधान शनी महाराजांचं आहे. तुमचं जर कर्म चुकीचं असेल, तुम्ही आयुष्यामध्ये येऊन सर्वस्वी सत्यानाश केलेला असेल, एखाद्या व्यक्तिरेखेचं, एखाद्या संसाराचं, बाईचं, माणसाचं वाटोळ केलं असेल, एखाद्याच्या मार्गामध्ये सदैव काटेच तुम्ही रवलेले असतील, सदैव एखादा व्यक्तिरेखा किंवा कोणता ना कोणता एखादा शत्रू असेल त्याला सदैव तुम्ही पाण्यात पाहिलेलं असेल, त्याचं वाईट कसं होईल, त्याच्या घरादाराचं वाईट कसं होईल याच्या बाबतीत सदैव तुम्ही प्रयत्न केलेले असेल, प्राणी मात्रांची हिंसा केलेली असेल, मनुष्यांची हिंसा केलेली असेल, चुकीचे सर्व कुकर्म, पाप हे सर्व करून बसलेलं असाल, मग तुम्ही कोणत्या रीतीने अपेक्षा करू शकता की शनी महाराजांच्या 7.5 महादशेमध्ये तुम्हाला शनी चांगले फल देतील? शनी महाराजांचा न्याय निवाडा हा कधी चुकत नाही. शेवटी हे आहेत कोण हे आधी विचार करा. हे सूर्यपुत्र आहेत. सूर्यपुत्र आहेत म्हणजे काही जोक वाटतो का तुम्हाला? सूर्याचा एक भाग मारुतीला दिलेला आहे सूर्य महाराजांनी. सूर्याची प्रखरता किती आहे जाणून आहात का? नवग्रहांमध्ये त्यांना राजयोगच म्हणलं गेलेलं आहे का? एक भाग, आपल्या तेजाचा एक भाग सूर्यदेवताने बजरंगबलीला दिलेला आहे. ते सहन कोणी करू शकलं नव्हतं महाभारतामध्ये बजरंगबली यायचं म्हटलं तर कृष्ण स्वतः म्हटलेलं होते की महाबली तुमचं हे जे तेज आहे हे कुणी पाहूच शकणार नाही. एवढी तीव्रता बजरंगबलीच्या तेजामध्ये होती, जो की एक पार्ट होता, म्हणजे एक भाग सूर्यदेवतेने महाबली बजरंगबलीला दिलेला होता. हे या सूर्यदेवतेचे पुत्र म्हणजे शनी महाराज आहेत. मग शनी महाराज काय तुम्हाला हलके वाटतात का? शनी महाराज हे कोणाचे भाऊ आहेत? यांची आई कोण आहे हा विचार करा. शनी महाराज हे छाया पुत्र आहेत. सूर्य महाराज यांची जी संज्ञा नामक पत्नी होती, संज्ञा नामक पत्नी हे तपाला जाण्यापूर्वी तिची जी सावली होती तिचं नाव छाया आहे. तिला सूर्य महाराजांच्या सेवेसाठी कार्यरत करून ती तपाला निघून गेली आणि यांच्यापासून उत्पन्न झालेले पुत्र म्हणजे शनी महाराज आहेत. यांचा जो श्लोक येतो, नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम, रविपुत्र यमाग्रजम, रविपुत्र म्हणजे कोण? सूर्याचे पुत्र. यमाग्रजम, यम आग्रजम, यम म्हणजे कोण? हे त्यांचे भाऊ आहेत. यम आग्रज, यमाचे हे साक्षात भाऊ आहेत. यांना दुसरा यमच म्हणतात. यम आणि यमी, यमी म्हणजे यमुना, यमुना नदी जी वाहते ही यमुना माता ही त्यांची बहीण आहे. नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम, छाया मार्तंड संभूतम म्हणजे छाया माता ही त्यांची. तम नमामि शनिश्चरम. हे नवग्रहांमध्ये यांचं स्थान हे अत्यंत बलवान आहे बरं का. यांना कुणीही नाकारू शकत नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीचे ज्योतिष असाल, कोणत्याही पद्धतीची ज्योतिष विद्या शिका, हस्तरेषा तज्ञ शिका, समुद्र विद्या शिका, कोणतीही विद्या शिका, कुंडलीमध्ये जर तुम्हाला शनी काय आहे हे जर एकदा ओळखायला शिकलं तर बऱ्यापैकी तुम्हाला प्रोडक्शन सुद्धा द्यायला किंवा त्या पत्रिकेचं फल सुद्धा द्यायला समजायला सोपं पडतं. कारण शनी महाराज हे कधीही डावलल्या जाऊ शकत नाही आणि ज्यांची शनी महाराजांची कृपा ज्याच्यावरती होते तर निश्चितपणे त्याचं कल्याण सुद्धा होते. शनी महाराज ॲज वेल ॲज बृहस्पती महाराज हे असे ग्रह आहेत, हे एखाद्याला जर द्यायला बसले तर हे रंकाचा राव सुद्धा करू शकतात आणि विशेषतः शनी महाराज हे तर असे ग्रह आहेत हे रावाचा रंक सुद्धा करू शकतात. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जसं एखादा व्यक्ती एका जमिनीवरनं आकाशामध्ये उडतो, उंच होतो, अचानकपणे मोठी तरक्कीला हासिल होतो, खूप मोठमोठ्या पद्धतीच्या तरक्की करतो, पाहिजे तेवढा पैसा कमवून घेतो, मोह माया इस्टेट जमा करतो आणि अनेक वेळा पाहिलं असेल कितीतरी असे व्यक्तिरेखा असतात जे करोडपती अरबपती असलेले सुद्धा जे त्यांच्या एका आयुष्याच्या वळणावरती, आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वर्षावरती अगदी टॉपला गेलेले व्यक्तिरेखे सुद्धा धुळदान होतात. ह्याच्या मागे सुद्धा शनी महाराज असतात. हे सुद्धा विसरता कामा नये. शनी महाराज हे प्रसन्न होतात का? शनी महाराज प्रसन्न मुळात होतच नाहीत. शनी महाराजांच्या हातामध्ये हे न्यायदंड, न्याय निवाड दिलेला आहे, तो महादेवाने दिलेला आहे. तुमच्या कर्माप्रमाणे फलित देणार हे शनी महाराजांचं कार्य आहे. शनी महाराजांना प्रसन्न करता येत नाही, शनी महाराजांना शांत करता येतं. शांत कसं करता येतं? बट ऑब्वियस बजरंगबलीला तुम्हाला प्रसन्न करून घ्यावं लागेल. का बजरंगबलीला प्रसन्न करून घ्यावं लागते? कारण बजरंगबलीला तसा वरदान शनी महाराजांनी दिलेला आहे. जेव्हा रावणाच्या लंकेमध्ये नवग्रहांना रावणाने बांधून ठेवलेलं होतं. का बांधून ठेवलेलं होतं? का तर त्यांचा जो पुत्र आहे इंद्रजित, ज्यांना मेघनाद म्हटलं जायचं, या मेघनादने सर्वस्वी विजय हासिल करावा त्यासाठी मेघनादच्या पत्रिकेमध्ये सर्व ग्रहांना एका जागी बंदिस्त करण्यासाठी नवग्रहांना बंदिस्त करून रावणाने टाकलेलं होतं. त्यात एक शनी महाराज होते. शनीच्या भीतीमुळेच रावणाने शनीला पालता पाडून ठेवलेला होता. का पालता पाडला होता? कारण यांची दृष्टीच वक्र आहे. वक्र याचा अर्थ काय होतो? एक तर मुळामध्ये शनीची जेवढे तुम्ही विग्रह बघाल, मूर्ती बघाल, आता हे काय मी आधुनिक नवीन विग्रह मूर्त्यांच्या बाबतीमध्ये बोलतच नाहीये. आता आजकालच्या कलियुगामध्ये कोणी काही सांगतं, कोणी कोणत्या पद्धतीच्या माहिती प्रचारित करतात. तात्पर्य काय? शनीच्या ज्या मूर्ती असतात त्या सर्वदा खाली बघितलेल्याच असतात. त्यांची दृष्टी कधी समोर नसते. शनीची दृष्टी ही नेहमी जमिनीवरच असते. वक्र दृष्टी का म्हटले गेले? का तर शनी ज्या ज्या दृष्टी उचलतो तेव्हा तो वक्र दृष्टी टाकतो. 3 भेदन सांगितले शनीच्या दृष्टीचे सुद्धा. ज्या शनीची दृष्टीवर उचलेल तेव्हा तो एक राशी परिवर्तन करेल किंवा नक्षत्राचं भ्रमण करेल. या दोन्हीपैकी एक शनी महाराज करून टाकेल. आणि ज्या शनी पूर्ण सरकतात, वक्री होतात, त्यावेळेस निश्चितपणे 12 राशींवरती जे काही ज्या ठिकाणी शनी महाराज असतील त्यांची भेदन असेल तिथे त्या गोष्टी होतात, उपद्रव होतात किंवा कोणत्या ना कोणत्याचे बदल हे घडतात. आणि हे काय बदल फक्त व्यक्तिगत आयुष्यावरती नसतात, समस्त ब्रह्मांडावरती बदल होताना अनेक वेळा पाहिले गेलेले आहेत. त्यामुळे शनी महाराजांना कॅज्युअल घेणं मुळामध्ये सर्वात मोठा मूर्खपणा आहे की शनी महाराजांना कॅज्युअल घेणं. नवग्रहांमध्ये सर्वात पॉवरफुल ग्रह हे जर कोणते असतील तर बट ऑब्वियस ते शनी आहेत. त्यामुळे शनी हे निश्चितपणे यांना शांत करण्यासाठी, शनीचा प्रकोप आपल्या कुंडलीला कमी होण्यासाठी, शनीचा दाह आपल्या कुंडलीला कमी होण्यासाठी आपल्याला बजरंगबलीची उपासना करणं तितकंच महत्वाचं आहे. ॲज वेल तुम्हाला भैरव असतील किंवा महादेव उपासना असेल ही सुद्धा शुभफलित देणारी ठरते.
जेणेकरून जरी काही कर्म चुकलेले असतील, थोडे बहुत कर्म सगळ्यांचे चुकलेले असतात, कोणीही धुतल्या तांदळाचं नाहीये. या कलियुगामध्ये मुळामध्ये धुतल्या तांदळाचं मिळणंच हे मुळामध्ये अपवाद आहे. वाल्याचा वाल्मिकी झालाय कशामुळे म्हटलं गेलेलं आहे? ज्या वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं ते सुद्धा आधी कोण होते? ते वाल्यच होते. अनेकांचा खून कत्ल करून बसत होते. वाल्याचा वाल्मिकी होतो तो असंच होत नाही. त्याच अनुषंगाने शनी महाराज जेव्हा तुमच्या साडेसातीमध्ये तुमच्या महादशेमध्ये येतात तेव्हा एक पद्धतीची मोठी कठीण परीक्षा घेतात. ही कठीण परीक्षा काय असते? जसं सुवर्ण किंवा सोनं हे मुशीत घातल्याच्या नंतर जसं त्याचं खरं रंग खरं रूप प्राप्त करतं, सोन्याला तापवल्यानंतर जसं खरं रूप प्राप्त सोनं करतं, खऱ्या अर्थी मग त्या सोन्याला डिमांड येते. हे म्हणजे शनी महाराज आपल्या आयुष्यामध्ये येऊन करतात. आपल्याला कर्माच्या मुशीमध्ये टाकतात. आपले जे काही झालेले कर्म आहेत, झालेले चूक आहेत, यांना ते दंडित करतात आणि एक चांगला मनुष्य म्हणून त्याच मुशीतून बाहेर काढून उभे संपूर्ण समाजावरती साम्राज्य गाजवण्यासाठी उभे करण्यात हे शनी महाराज असतात. शनी महाराज यांना समजणं महत्वाचं आहे. शनी महाराज ज्या ज्यावेळेस तुमच्या महादशेत येतील, साडेसातीत येतील, सदैव तुमच्या पुढे दोन रस्ते उभे होतील. एक रस्ता चांगला असेल, एक रस्ता वाईट असेल. वाईट रस्त्यावरती तेच लोक जातील ज्यांचे कर्म ऑलरेडी खराब होते आणि ज्यांना परावृत्त शनी महाराज स्वतःच करतायत वाईट मार्गावरती जाण्यासाठी. असे लोक वाईट मार्गाला गेल्याच्या नंतर याची हानी आणि अंत होणे तर निश्चितच आहे. आज नव्हत्या निश्चितपणे अंत अशा लोकांचं होणारच आहे जेवढे वाईट आणि चुकीच्या रस्त्यावरती जाणारे व्यक्तिरेख आहेत, चुकीची दिशा देणारे व्यक्तिरेख आहेत. परंतु तेच तुम्ही चांगल्या रस्त्यावरती गेला, चांगले कर्म तुमच्या हाताने केले, कधीही वाईट कर्म एखाद्याचं वाईट नुकसान तुमच्या हाताने केलेलं नाही, कुठल्या प्राणी मात्रांची हिंसा तुम्ही केलेली नाहीये, कुठल्याही नोकर चाकरांबद्दल तुम्ही कधीही अपशब्द बोललेले नाहीत, त्यांचे कधीही त्यांच्याबरोबर असलेली वर्तणूक तुम्ही चुकीची केलेली नाहीये. एकंदरपणे एक चांगला मनुष्य म्हणून तुम्ही तुमचे जीवन व्यतीत करतात. तुमच्या इष्टाराध्यांच्या साधनेमध्ये आहात, संलग्नित आहात, देवी देवतांच्या सान्निध्यात आहात. शनी महाराज अशा व्यक्तिरेखांना उलट ज्या आयुष्यामध्ये 100 वर्षाचं आयुष्य व्यक्तिरेखेचं आपण धरूयात, वर्तमान स्थितीमध्ये 60-65 ऍक्च्युअल मध्ये तर आहे. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये शनी महाराज असे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील काही लोकांच्या कुंडलीमध्ये, पत्रिकेमध्ये, की आयुष्यभर काही लोकांना फक्त दुःखाने दारिद्र्य प्राप्त झालं. पण शनीच्या महादशेच्या व्यतिरिक्त शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा असे लोक हे हायेस्ट ऑफ द हायेस्ट सक्सेस हे सुद्धा या लोकांना शनी महादशेत किंवा शनी साडेसातीत मिळालेले सुद्धा अनेक तुम्हाला लोक आणि उदाहरण पाहायला मिळतात. वैयक्तिक माझ्या जेवढ्या कुंडली मॅचपर्यंत पाहिल्या, हजारोहून कुंडली अधिक पाहिले, त्यातले काही कुंडली अशा सुद्धा मी पाहिलेले आहेत की संपूर्ण आयुष्यभर गरिबीमध्ये व्यतीत केलेला व्यक्तिरेखा शनीच्या महादशेमध्ये किंवा साडेसातीमध्ये करोडोपती अरोडपती झालेला आहे. हे सुद्धा देणारे शनी महाराज आहेत. यांना कोणीच अडवू शकत नाही. म्हणून तर म्हटलं गेलेलं आहे की जिसे शनी बचाए उसे कौन सताए. ज्याला शनी वाचवायला बसतो, ज्याच्यावरती शनी महाराज प्रसन्न होतात, त्याला कोणीही अडवू शकत नाही. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. शनी ग्रहांचे मित्र नवग्रहांमध्ये म्हटलं तर यांचे बुध हा सर्वात चांगला मित्र समजला गेलेला आहे. त्याचबरोबर शुक्र महाराज सुद्धा शनी महाराजांचे मित्र समजले गेलेले आहेत. बृहस्पती आणि शुक्र हे शेवटी त्यांना गुरु समान आहेत. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा कशामुळे म्हटलं गेलेलं आहे? आणि शनी महाराजांचं वैर कोणाशी म्हटलं गेलेलं आहे? तर सर्वात जास्त वैर हे त्यांच्या वडिलांशीच ठेवतात. म्हणजे कोण? सूर्य देवता. त्यामुळे कुंडलीमध्ये ज्या शनी आणि सूर्य युती दिसेल, शनी सूर्य दृष्टिभेदन असेल किंवा मंगळ शनी असतील किंवा राहू शनी असेल, राहू शनी हा पाठ जरा वेगळा येईल, परंतु शनी मंगळ किंवा शनी चंद्र किंवा शनी सूर्य हे त्यांचे परमशत्रू मानले गेले. सर्वात जास्त वैरांचं कोणाशी आहे तर त्यांच्या वडिलांशीच आहे, म्हणजे सूर्य देवतेशी. आता हे का आहे का नाही हे तुम्ही स्वतः गुगल करा किंवा युट्यूब वरती कहाणी टाका की शनी देवता सूर्य देवतांचे रिलेशन का खराब आहेत, हे सर्व माहिती येईल. तात्पर्य काय आहे की शनी महाराज आपल्या कर्मानुसार आपण जे करत असलेली वृत्ती, अंगीकारलेली जी काय आपली चेतना, याच्यावरती सर्वस्व अधिकार शनी महाराजांचा आहे. आपण वर्तन वृत्ती चांगली ठेवावी. तुम्ही गुरु असाल किंवा तुम्हाला एखादे चांगले देवी देवताचं भक्त बनायचं असेल, याला सुद्धा मदत करणारे शनी महाराज असतात. मी अनेक व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. महान तपस्वी, महान योगी, महान असलेले मोठे गुरुवर्य सुद्धा, महान असलेले योगी जन सुद्धा यांच्या कुंडलीमध्ये शनी महाराज हे निश्चितपणे पॉवरफुल आहेत. आणि जेव्हा शनी महाराज अशा लोकांना योगी पदावरती नेण्याची किंवा एखाद्या गुरु, एखाद्या संत श्रेष्ठ किंवा तपस्वी किंवा योगी अशा पदावरती नेण्याची जी भूमिका असते, त्या भूमिकेमागे सुद्धा शनी महाराजांचा हात 101% असतो. तुम्ही लिहून घ्या. एकटा बृहस्पती काही करू शकत नाही. हा गैरसमज आहे की बृहस्पती एकटा कुंडलीला चांगला असला म्हणजे व्यक्तिरेखा खूप मोठा महान होतो, व्यक्तिरेखा खूप मोठ्या आध्यात्मिक उन्नतीवर प्राप्ती होतो. नो डाऊट बृहस्पतींचा त्यांचा भाग आहेच आहे, नो डाऊट. पण बृहस्पती बरोबर शनी महाराज सुद्धा तितकेच महत्वाचे असतात पत्रिकेमध्ये, जेव्हा उत्तुंग भरारी एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रावरती एखादा व्यक्तिरेखा घेतो. हे सुद्धा डावलून उपयोग नाही. त्यामुळे तुमची कुंडली असेल, तुमचं जे काही कर्मकांड असेल, त्यानुसार शनी महाराज या सर्व गोष्टी तुम्हाला देत असतात, प्रदान करत असतात. दिवसामध्ये जे आपण वागतो, बोलतो, करतो, या सर्वावरती अधिकार सुद्धा शनी महाराजांचे काही ना काही स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. मग यांच्या उपायांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर पहा, शेवटी तुम्ही बजरंगबलीची भक्ती सदा सर्वदा पवित्र आहे. बजरंग बाण करा, हनुमान चालीसा पाठ करू शकता. बजरंगबलीला मंगळवार असेल, शनिवार असेल, त्या दिवशी तुम्ही रुईच्या पानांची माळ अर्पण करू शकता. तेल असेल, मीठ असेल, त्याच्यानंतर उडीद असेल, हे बजरंगबलीला अर्पण करू शकता. याचबरोबर तुम्ही महादेवाची किंवा भैरवाची साधना करू शकता. शनिदेवांचे अनेकसे काही व्रत आहेत, वैकल्य आहेत, ते सुद्धा तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये सर्व करू शकता. तात्पर्य हे आहे की शनी महाराजांना कोणत्या ना कोणत्या किंवा एन केन
कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पत्रिकेला शनी महाराज खराब चाललेले आहेत, तुम्हाला महादशा असेल, 7.5 असेल, शनीचं गोचर समजा चुकीचं चाललेलं असेल, तर अशा वेळी तुम्ही 101% हनुमंताची शरणागती घेणं हे महत्वाचं आहेच आहे, तीळ मात्र शंका नाही. तसेच हे शनी महाराज आता मी जसं की सांगितलं की 17 मे या दिवशी रेवती नक्षत्रामध्ये येत आहेत, त्यामुळे विशेषतः मेष, वृषभ आणि मिथुन या 3 राशींना ग्रहमान खराब आहे. आता मेष राशीचा विचार केला तर मेष राशीला तर ऑलरेडी 7.5चा पहिला प्रहर चालूच आहे, त्यामुळे मेष राशी याची तीव्रता आणखीन भडकलेली आहे. आता मेष राशीला प्रॉब्लेम काय येऊ शकतात, तर अचानक संकटे, अडथळे, अपघात होण्याचे चान्सेस आणि कठोर परिश्रम हे मेष राशीचे व्यक्तिरेखा या गोचर कालखंडामध्ये पाहायला मिळणार आहे. सेकंड पॉईंट येतो वृषभ राशी. वृषभ राशीला कोणत्या रीतीने ग्रहमान अशुभ समजल्या गेलेला आहे, तर वृषभ राशीचे शत्रू आता उघड होऊ शकतात. शत्रू त्यांचं तोंड वर काढू शकतात. शत्रूपासून तुम्हाला हानी किंवा शत्रूपासून तुम्हाला कोणती ना कोणती भीती, एन्झायटी ही वृषभ राशीला शनी महाराजांमुळे आता भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही करत असलेल्या प्रगतीमध्ये अडथळे, राडे रोडे वाढण्याचे सुद्धा चान्सेस या नक्षत्राच्या गोचरामध्ये होणार आहे. विशेषतः वृषभ राशीच्या व्यक्तिरेखेंना नात्यामध्ये, पैशामध्ये आणि घरामध्ये वातावरण हे कलुषित होणारं ग्रहमान या कालखंडामध्ये शनी महाराजांचे जे रेवती नक्षत्रामधलं गोचर भ्रमण आहे त्या कालखंडामध्ये पाहायला मिळणार आहे. मिथुन राशीच्या बाबतीमध्ये म्हटला तर मृत्यूतुल्य कष्ट किंवा संकटे हे मिथुन राशीच्या व्यक्तिरेखेवर पाहायला मिळत आहे. आता मी जसं की म्हटलं, प्रत्येकाची पत्रिका, प्रत्येकाचे ग्रहमान त्यावरती आधारित हे सर्व गोष्टी असतात. हे मी बाय डिफॉल्ट तुम्हाला सांगत आहे, त्या अनुषंगाने थोडंसं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. याचबरोबर मिथुन राशीच्या व्यक्तिरेखांना मानसिक डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा अचानकपणे कोणत्या ना कोणत्या सडनली होणारी घटना म्हणा किंवा इन्सिडेंट्स म्हणा या गोष्टी होऊ शकतात. ज्या लोकांवरती तुम्हाला जास्त विश्वास आहे तेच लोक तुमचा विश्वासघात सुद्धा करू शकतात. असे ग्रहमान मिथुन राशीच्या व्यक्तिरेखेला या शनी महाराजांच्या रेवती नक्षत्राच्या गोचराचे दिसत आहेत. कर्क राशीसाठी हे ग्रहमान अत्यंत चांगलं जाणार आहे. चांगलं का जाणार आहे, आतापर्यंत तुम्ही एखाद्या विद्येमध्ये, एखाद्या कलेमध्ये, तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये समजा तुम्हाला नाविन्य हवं होतं, काहीतरी मार्ग हवा होता जो सापडत नव्हता, तो तुम्हाला भेटेल. रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळण्यासारखे चान्स आहे. तुम्ही अचानकपणे एखादा नवीन मंत्र जप करायला सुरुवात करू शकता. काहीतरी तांत्रिक विद्या तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये करू शकाल. तसे तुमची बुद्धी विचारसरणी व्हायला सुरुवात होईल. असं ग्रहमान कर्क राशीच्या लोकांना आहे. नेक्स्ट आहे सिंह राशी. सिंह राशीला सुद्धा हे ग्रहमान काही फारसं अनुकूल नाहीये, कारण तुमचे गुप्त शत्रू आणि विशेषतः सिंह राशीच्या लोकांना अन्नातून विषबाधा होण्याचे चान्सेस या कालखंडामध्ये बनताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही विशेषतः फूड पॉयझनिंग असेल, उघडं वागड्यावरचं खाणं पदार्थ किंवा अचानकपणे बाहेर जाऊन कुठलेही पदार्थ उघड्यावरचा खाणे हे अशा सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आता सज्ञानात कोणते पदार्थ खावे, कोणते पदार्थ खाऊ नये, थोडंसं तुम्ही तारतम्य बाळगून या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. विशेषतः तुम्हाला एखाद्या रोगाचं उद्भवना किंवा जे जुने रोग आहेत थोडंसं त्याच्याकडे व्यवस्थित इलाज करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही पद्धतीचे नवीन औषधं, मेडिसिन घेण्यापूर्वी डॉक्टरांना विचारून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. बरेच वेळा सिंह लोक किंवा सिंह राशी लोक हे डेअरिंगबाज असल्यामुळे काय करतात, डायरेक्टली औषध गोळ्या पिऊन टाकतात, खाऊन टाकतात, विचार करणार. म्हणजे डॉक्टरची संज्ञा मेडिकलवाल्याला देऊन टाकतात, मेडिकलवाला जो देईल तो खाऊन. हे करणं टाळा, विशेषतः सिंह राशीच्या लोकांनी. नेक्स्ट आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहमान म्हणजे थोडक्यामध्ये तुमचं वैवाहिक याच्यामध्ये थोडीशी समस्या किंवा डोलायमान स्वरूपीची होणार हे ग्रहमान तुम्हाला दिसत आहे. विशेषतः तुमचे जे काही पार्टनर असतील किंवा तुमची अशी काही फील्ड असेल ज्याच्यामध्ये तुमचे बिझनेस पार्टनर असतील किंवा तुमचे कोणी कोअप्लिकंट असतील त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. या दरम्यान गडबड होण्याचे चान्सेस कन्या राशीच्या लोकांना भेटत आहेत. म्हणजे तुम्ही जे काही डीलिंग करत असाल, पैशाचे विशेषतः डीलिंग ज्या ठिकाणी मित्र कंपनीमध्ये होतील, पार्टनरशिपमध्ये होतील किंवा व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी होतील, त्यावेळेस तुम्ही थोडंसं चोखंदळपणे करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवून जर एखाद्याला पैसे दिले किंवा एखादं डील किंवा बिझनेस करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आज उद्या करण्यात वर्षभर एखाद्या व्यक्तिरेखेची वाट पाहावी लागेल तो पैसा तुम्हाला परत मिळवण्यासाठी. असं ग्रहमान तुम्हाला कन्या राशीच्या लोकांना बनत आहे. नंतरच आहे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांना हे ग्रहमान म्हणजे थोडंसं गाडी चालवताना, त्याच्यानंतर कोणतीही रिस्क घेताना हे विचारपूर्वक करणं महत्वाचं आहे. तुळ राशीच्या लोकांनी गाडी किंवा वाहन चालवत असताना केअरफुली चालवणं महत्वाचं आहे. जनावर असेल, वाहन असेल, 50-50% वर एखादं कार्य असेल, मग इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एखाद्या कामाची सुरुवात असेल किंवा गुंतवलेला पैसा किंवा कोणतीही गोष्ट असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क घेताना भीती वाटत असेल ते कार्य करण्यापासून तुम्ही लांब राहा. जिथे तुम्हाला डाऊट येईल ते कार्य तुम्ही करूच नका. अशा पद्धतीचे ग्रहमान तुळ राशीच्या लोकांना बनत आहे. नेक्स्ट आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी लोक या कालखंडामध्ये शनी महाराजांच्या गोचर किंवा या भ्रमणामध्ये विशेषतः दैवी साधना उपासनेकडे वळतील. दैवी साधना अनुष्ठान करण्याकडे आता वृश्चिक राशी लोकांचा भर विशेषतः या गोचरपासून आता होणार आहे. दैवी वस्तू असतील, दैवी पद्धतीचे स्तोत्र, कवच, पाठ, देवी देवतांचं सानिध्य,
देवी देवतांच्या मंदिरामध्ये जाणं, देवी देवतांचे विशेष अनुष्ठान करणं, त्यातनं देवी देवतांची कृपा प्राप्त करून घेणं, हे सर्व गोष्टी वृश्चिक राशी लोकांना आता पत्ते पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही देवी देवतांचं जितकं कराल 100% तुम्हाला त्याच्यामध्ये यश हे लाभणार आहे. आणि ज्या देवी देवतांची उपासना तुम्ही कराल, ज्या देवी देवतांची साधना अनुष्ठान कराल, त्यांचे काही तुम्ही देवी देवतांचे कोणत्याही पद्धतीचे साहित्य असतील ते तुम्ही धारण कराल, त्याला सर्वस्वी यश हे वृश्चिक राशी लोकांना भेटणार आहे. त्यामुळे हे ग्रहमान वृश्चिक राशीला नशिबाची साथ देणारं, देवी देवतांचा आशीर्वाद देणारं ठरणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नेक्स्ट आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांना हे ग्रहमान म्हणजे तुमच्या वडिलांपासून उत्पन्न असलेली वडिलोपार्जित इस्टेट किंवा तुमच्या वडिलांपासून उत्पन्न असलेले व्यवसाय धंदे किंवा तुमचे पुश्तैनी इस्टेट संपत्ती किंवा तुमची स्थावर मालमत्ता, याच्यामध्ये तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस बनत आहेत. जितक्या पद्धतीची स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, स्टॅबल असलेली मालमत्ता आज आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवलेली आहे, ते उद्या आम्ही चांगली किंमत मिळेल म्हणून ती वस्तू विकून टाकू, अशा पद्धतीचे निर्णय घेणारी मालमत्ता, ह्या सर्व मालमत्तेचे निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचारपूर्वक आणि चार चौघांचे सल्ले मसलत करूनच तुम्ही कोणतेही निर्णय घ्या. विशेषतः प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये धनु राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेताना, मग प्रॉपर्टी सेलिंग असेल, प्रॉपर्टी परचेसिंग असेल किंवा प्रॉपर्टीवरती एखाद्या व्यक्तिरेखेचं नाव लावणं असेल किंवा स्वतःचं नाव एखाद्या प्रॉपर्टीवरनं काढणं असेल, कोणतीही गोष्ट रिगार्डिंग तुमची भूमीच्या रिलेटेड असेल, प्रॉपर्टीच्या घराच्या रिलेटेड असेल, ही गोष्ट करण्यापूर्वी एखाद्या चांगल्या ज्योतिषकारांना तुम्ही तुमची पत्रिका दाखवून मगच निर्णय घ्या. किंवा तुमचे कोणी गुरु असतील किंवा घरामध्ये कोणी हुशार जाणकार व्यक्ती असतील, त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही पुढे चला, तेव्हा हे ग्रहमान तुम्हाला चांगलं लाभणार आहे. विशेषतः धनु राशीच्या मंडळींनी यांच्या आईवडिलांची सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे. आईवडिलांचं जे काही तुमचं कर्तव्य आहे ते सुद्धा पार पाडण्याचं महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. विशेषतः या वर्षभराच्या कालखंडामध्ये थोरा मोठ्यांना वाईट बोलणं, थोऱ्या मोठ्यांना टाकून बोलणं, थोरा मोठ्यांचा मान सन्मान न करणं, अपमानित करणं, प्रताडणा करणं, हे सदैव बंद करून टाका. जितका जास्त तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल तितका जास्त तुम्ही रिव्हर्समध्ये जाल. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी विशिष्ट आहे पत्ते पाळणं महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे मकर राशी. मकर राशीला हे ग्रहमान म्हणजे जे तुमचे इन्कम सोर्सिंग आहेत. थोडक्यामध्ये कोणताही व्यक्तिरेखा असेल त्याचे एक ना धड 12 चिंता हे होण्याच्या अगोदर कुठे ना कुठे थोडीफार आपल्याला बुद्धिदेवाने दिले, त्याचा वापर करतो. परंतु हे ग्रहमान तुम्हाला काय करेल की तुम्ही रिस्क घ्यायला तुम्हाला भाग पडेल. तुम्हाला माहिती आहे समोर खड्डा आहे किंवा तुम्हाला माहिती आहे आपण जे आता इन्व्हेस्टमेंट करत आहे किंवा आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे तो चुकू शकतो, त्याच्यामध्ये रिस्क दिसत आहे, तरी तुम्ही ही रिस्क घेताना मागे पुढे बघणार नाही. डायरेक्टली रिस्क घेऊन तुम्ही मोकळे व्हाल आणि तिथेच फसाल. म्हणजेच कोणतीही पैशाविषयक रिस्क घेताना, इन्कम विषयी रिस्क घेताना विचारपूर्वक करा. शेअर मार्केट असेल, बँकिंग सेक्टर असेल किंवा आर्थिक गुंतवणूक क्षेत्र असेल, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना विचारपूर्वक करण्याची खऱ्या अर्थी गरज आता मकर राशीच्या लोकांना आहे. इन्कम सोर्सिंग जितक्या जास्त पद्धतीमध्ये तुमच्या आतापर्यंत चालू होते त्याच्यामध्ये थोडंफार काम विलंबाने होताना तुम्हाला आता पाहायला मिळतील. त्यामुळे चिडचिड किंवा अचानकपणे भांडण तंटे, मनाची एकाग्रता न होणे, या गोष्टी तुम्हाला आता फेस करायला पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही विशेषतः शांत मनाने किंवा जितकं जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करून तुम्ही शांत मनाने राहाल, तितके शांत मनाने निर्णय चांगले घ्याल, हे तुम्ही आज लिहून ठेवा. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेताना शांत चित्ताने, घाई गडबडीत न घेता घेण्याची गरज आहे. नेक्स्ट आहे कुंभ राशी. कुंभ राशीचं मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे, ग्रहमान हे काय व्यवस्थित कुंभ राशीच्या लोकांना दिसत नाहीये. कुंभ राशीच्या लोकांना विशेषतः शत्रूपासून भयंकर पीडा, अचानकपणे कोर्ट केसेस, खटले दाखल होण्याचे चान्सेस, याचबरोबर जेवढे तुम्ही कमवलेलं धन आहे, जेवढं तुम्ही आजपर्यंत चुकीच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टी केलेल्या असाल त्या उघडकीस येण्याचे चान्सेस, त्याचबरोबर तुमचा पैसा दवाखाना असेल, न्यायालयीन क्षेत्र असेल किंवा अचानकपणे तुमचे जुने पुराणे कोणते किस्से असतील ते उलगडून पडण्याचे चान्सेस असतील, अशामध्ये वेस्टेज होण्याचे चान्सेस आहेत. यातनं काय निष्पन्न होणार आहे तर मनस्ताप. यातनं निष्पन्न काय होणार आहे तर शत्रुत्व. जे तुमचे गुप्त शत्रू आहेत ते आता तोंडवर काढायला सुरुवात करतात. जे तुमच्या समोर असलेले व्यक्तिरेखा आहेत ते तुमच्यावरती हावी होत आहेत. अशा वेळी तुम्ही केलं काय पाहिजे मग? मनाची एकाग्रता हे सदा सर्वदा तुम्ही शांत करण्यासाठी महादेवाची आराधना करणं, बजरंगबलीची आराधना करणं, गुरुवर्यांचा मान ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी तुम्ही जात असाल, ज्या ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, प्रवास करत असाल किंवा एखाद्या रिलेटिव्हकडे, एखाद्या फ्रेंडकडे तुम्ही जात असाल, तरी त्यांच्याकडे जाताना सुद्धा चुकीची वाक्य, चुकीचा एखादा शब्द, चुकीची एखादी कमेंटमेंट हे माझ्याकडनं होणार नाही, याचा परिपूर्ण तुम्ही एक समज घेऊन ठेवा की असं कोणती गोष्ट तुम्हाला करायची नाही. एखाद्याला शब्द द्यायचा आणि तो शब्द मोडायचा, या गोष्टी तुम्हाला या कालखंडामध्ये करायच्या नाहीत. बँकिंग सेक्टर असेल, आर्थिक सेक्टर असेल, सर्वस्वी निर्णय घेताना योग्य मार्गदर्शकामार्फत घेऊन हे निर्णय जर तुम्ही घेतले तर ते चिरकाल टिकणारे ठरतील, असे ग्रहमान कुंभ राशीच्या लोकांना आहे. अदरवाईज पूर्णतः बुद्धी भ्रमित होऊन चुकीचे निर्णय आणि चुकीच्याच जागी तुम्ही पोहोचणार आहात,
अशा अनुषंगाने हे ग्रहमान कुंभ राशीला बनत आहे. त्यामुळे विशेषतः सतर्कतेचं आवाहन मी कुंभ राशीच्या व्यक्तिरेखांना या शनी महाराजांच्या रेवती नक्षत्राच्या गोचरामार्फत करत आहे. मीन राशी. मीन राशीला हे ग्रहमान म्हणजे एक पद्धतीचं शांती मिळण्याचं, आजपर्यंत जेवढ्या पद्धतीचे क्लेश, जेवढ्या पद्धतीचा मनस्ताप तुम्हाला सहन करावा लागला, विशेषतः परिवारामुळे झाला असेल किंवा तुमच्या आईवडिलांमुळे, मुलाबाळांमुळे किंवा आसपासच्या परिस्थितीच्या सभोवतालच्या लोकांमुळे, यातनं तुम्हाला रिलीफ आता शनी महाराजांच्या या गोचरमुळे भेटणार आहे. त्यामुळे मीन राशीचे व्यक्तिरेखा आत्तापर्यंत जितक्या पद्धतीचे फ्रस्ट्रेट झालेले होते, जितकी धावपळ तुम्ही केलेली होती, जितक्या पद्धतीचे स्ट्रगल तुम्ही आत्तापर्यंत केलेलं होतं या वर्षभरामध्ये, ते आता कुठेतरी रिलीफ म्हणजे शांत होताना तुम्हाला भेटणार आहे. मनाला एक पद्धतीची शांती मिळेल, मनाला भक्तिभावनामध्ये तुम्ही परावृत्त कराल. ह्यासाठी तुम्ही देवी देवतांची साधना आराधनाकडे वळत आहात आणि तुम्ही वळायला सुद्धा पाहिजे. जितका जास्त सानिध्य देवी देवतांच्या राहाल, साधनेमध्ये राहाल, तितकाच जास्त मोठा फायदा मीन राशीच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे हे ग्रहमान जास्त काही न बोलता मी एवढंच म्हणेल की आत्तापर्यंत केलेलं जेवढं स्ट्रगल आहे किंवा जे काही झालेलं पद्धतीची धावपळ दगदग आहे, यातनं तुम्हाला एक आसरा देणारं, जसं झाडाच्या सावलीखाली बसल्यावर शांत वाटते, थंड पाणी पिल्यावर जसं शीतल वाटते, तसं ग्रहमान मीन राशीच्या लोकांना आता होणार आहे. त्यामुळे शनी महाराज तुमच्या राशीवरती आता कृपादृष्टी वाढवत आहे. यातनं असं समजू नये की आपण चुकीचे कर्म करू. मग तुम्हाला कर्म हे चांगलेच करायचे आहेत, देवी देवतांच्या सानिध्यात तुम्हाला राहायचं आहे. या अनुषंगाने मी 12 राशीचं भविष्य हे तुम्हाला या गोचरच्या अनुषंगाने सांगितलं. आता 3 जन्म नक्षत्र मी असे सांगत आहे, हे जर तुमचे असतील, व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे. जर जन्म नक्षत्र कोणते, चंद्रच्या नक्षत्रात आहे, तुम्ही पाहू शकता पत्रिका बघा किंवा असे फ्री सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती पहा. ज्यांचं जन्म नक्षत्र भरणी, रोहिणी आणि आद्रा, परत एकदा रिपीट करतो, भरणी, रोहिणी आणि आद्रा हे 3 जन्म नक्षत्र जर तुमचे असतील, तुमच्या घरातल्या व्यक्तिरेखेचे असतील, तर यांना तुम्हाला वर्षभर समजून थोडंसं सांभाळून घ्यायचं आहे. किंवा तुमचं स्वतःच असेल तर तुम्ही स्वतः सांभाळून राहायचं आहे. या अनुषंगाने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज जे आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळालेलं असेलच. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आशा करतो आजच्या भागामध्ये जी मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. चॅनलला लाईक आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नवीन माहिती व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनम आदेश गुरुजी को आदेश. शम शनिश्चराय नमः.